विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन राजपूत सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकदा 10वीमधील बी स्मार्ट हा टॉपिक बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की या टॉपिकमध्ये त्यांनी बी स्मार्ट म्हणजे हुशार व्हा आणि हुशार व्हा आणि ते कशा प्रकारे व्हा आणि त्याचप्रमाणे स्मार्ट हा जो शब्द आहे SMART स्मार्ट, या स्मार्ट या शब्दाची आपल्याला त्यांनी काय करून सांगितलेलं आहे, एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, त्याचा विस्तार करून सांगितलं आहे की एसचा काय अर्थ होतो, एमचा काय अर्थ होतो, एचा काय अर्थ होतो, आरचा काय अर्थ होतो आणि टीचा अर्थ काय होतो. याप्रमाणे स्मार्ट या पूर्ण शब्दाचा अर्थ काय होतो हे त्यांनी आपल्याला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. तर बघा, आता आपण या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. जिम्स मीन्स व्यायामशाळा. मेड म्हणजे तयार होणे, आरंट म्हणजे नसणे आणि चॅम्पियन्स जे आहेत तर ते चॅम्पियन्स हे व्यायामशाळेमध्ये जिममध्ये तयार होत नाही. तर चॅम्पियन्स आर मेड फॉर समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. तर चॅम्पियन्स हे तयार होतात, तर ते कशापासून तयार होतात? मेड होणे म्हणजे तयार होणे, फ्रॉम समथिंग म्हणजे काहीतरी. दे हॅव डीप इनसाइड देम म्हणजे त्यांच्यामध्ये डीप म्हणजे आतमध्ये काहीतरी असतं, काहीतरी वेगळी गोष्ट असते, काहीतरी वेगळं स्किल असतं. तर त्या स्किलमधून, त्या गोष्टींमधून ते तयार होत असतात. एखादी व्यक्तीने जर जिममध्ये सराव केला किंवा जिममध्ये गेला, व्यायामशाळेत गेला, तर तो चॅम्पियन नाही होत. तर चॅम्पियन्स होण्यासाठी किंवा चॅम्पियन होण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काहीतरी स्किल महत्त्वाची असते, काहीतरी स्किल असणं इम्पॉर्टंट असतं. आता बघा, मग ते डीप इनसाइड म्हणजे आपल्या स्वतःच्यामध्ये कोणकोणत्या स्किल असणं महत्त्वाचं असतं. सर्वात पहिले डिझायर मीन्स इच्छा, की सर्वात महत्त्वाचं चॅम्पियन होण्यासाठी आपल्यामध्ये इच्छाशक्ती हवी. त्याच्यानंतर ड्रीम म्हणजे आपली स्वप्न मोठी हवी आणि ती स्वप्न योग्य हवी. स्वप्न मोठी असणं तर इम्पॉर्टंट आहेच, परंतु ती स्वप्न योग्य असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर विजन, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे जी दृष्टी असते, जी दूरदृष्टी असते, ती असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. पुढं बघा काय म्हणतायत ते. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आणि बघा, त्याचबरोबर आपल्याजवळ दे हॅव टू हॅव स्किल मीन्स कौशल्य, की आपल्याकडं तर सक्सेस होण्यासाठी किंवा चॅम्पियन होण्यासाठी इच्छाशक्ती हवी म्हणजे DESIRE डिझायर. ड्रीम म्हणजे स्वप्न हवी आणि विजन मीन्स दूरदृष्टी हवी. त्याचबरोबर आपल्याला चॅम्पियन होण्यासाठी स्किल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्किल मीन्स कौशल्य असणं खूप इम्पॉर्टंट आहे. अँड द विल मीन्स इच्छाशक्ती असणं सुद्धा आपल्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आपली विल पॉवर स्ट्रॉंग असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. परंतु बघा, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल, की आपलं जे विल आहे, आपली जी इच्छाशक्ती आहे, तर आपली इच्छाशक्ती ही तुमच्या कौशल्यापेक्षा स्ट्रॉंग असणं इम्पॉर्टंट आहे. आता बघा, हा जो शब्द आहे, ही जी ओळ आहे, तर ही ओळ खूप महत्त्वाची आहे, की जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असली आणि तुमच्यामध्ये जर स्किल नसलं ती एखादी गोष्ट मिळवण्याची, पण तुमची इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल, तर त्या स्ट्रॉंग इच्छाशक्तीने ते स्किल तुम्ही पहिले आत्मसात करतात आणि ते स्किल आत्मसात करून मग नंतर त्या ड्रीम्स, ते स्वप्न तुम्ही पूर्ण करत असतात. म्हणून बघा, इथं लेखक काय सांगतायत की जे विल आहे तुमचंवालं इच्छाशक्ती आहे, तर ती स्ट्रॉंग पाहिजे, ती ताकदीची पाहिजे, अतिशय पॉवरफुल पाहिजे. कशापेक्षा पॉवरफुल पाहिजे? तुमच्या स्किलपेक्षा. जर तुमच्याजवळ स्किल नसली पण तुमची इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असली, तर तुम्ही ते जे ध्येय आहे, तर ते ध्येय ते नक्की गाठू शकतात, असं त्या ठिकाणी म्हणतायत. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्रीव इन द सेम मॅनर. थ्रीवचा अर्थ होतो मोठे होणे, पुढे जाणे. THRIVE थ्रीव मीन्स मोठे होणे, पुढे जाणे. आणि सक्सेसफुल जे यशस्वी असे प्रोफेशनल आहेत, व्यावसायिक आहेत,
जे प्रोफेशनल जे व्यावसायिक आहेत, जे सक्सेसफुल आहेत, जे यशस्वी व्यावसायिक आहेत, तर ते थ्रीव झाले. थ्रीव होणे म्हणजे पुढे जाणे, मोठे होणे. इन द सेम मॅनर, या सेम सारख्या अशा पद्धतीने ते मोठे झालेले आहेत. त्यांच्याकडं जर स्किल नव्हतं तर सर्वात पहिले त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांनी ते स्किल डेव्हलप केलं, आत्मसात केलं आणि त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी सक्सेस झाले. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आणि बघा, वी ऑल हॅव म्हणजे आपण जे सर्व आहोत, वी ऑल, ऑल म्हणजे आपण सर्व, या प्रत्येकांमध्ये नॅचरल टॅलेंट्स असतं. असा एकही मुलगा नसेल, एकही मुलगी नसेल किंवा एकही व्यक्ती नसेल, प्राणी मात्र जीवाणूसुद्धा नसतील की त्यांच्यामध्ये काही ना काही टॅलेंट नसेल. प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गानिर्मित एक काही ना काही टॅलेंट असतं, काही ना काही कौशल्य असतं. इफ वी यूज दॅट टॅलेंट सो सेट अवर गोल इन लाईफ. आणि इफ म्हणजे जर, वी यूज म्हणजे आपण जर त्याचा वापर केला, दॅट टॅलेंट, त्या टॅलेंटचा, टू सेट अवर गोल इन लाईफ. सेट म्हणजे निर्माण करणे, तयार करणे. गोल म्हणजे आपलं ध्येय तयार करण्यासाठी जर त्या टॅलेंटचा आपण जर वापर केला आपल्या जीवनात, गोल इन लाईफ, आपल्या जीवनामध्ये, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपण म्हणजे आपण कॅन इझिली म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय आरामशीर पद्धतीने गेट सक्सेस इन लाईफ. गेट मीन्स मिळवणे, GET गेट मीन्स मिळवणे. सक्सेस इन लाईफ, सक्सेस म्हणजे यश आपल्या जीवनामध्ये आपण तेव्हा नक्की मिळवू. वी शल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आणि वी शल नॉट अचीव अवर गोल्स, अचीव होणे म्हणजे मिळवणे, प्राप्त होणे. ACHIEVE, अचीव होणे म्हणजे प्राप्त होणे. आणि तुमच्या जीवनात तुम्हाला जे ध्येय आहे, गोल्स आहेत, तर ते प्राप्त होणार नाही. केव्हा प्राप्त होणार नाही? इफ वी डू नॉट, इफ म्हणजे जर, वी म्हणजे तुम्ही, टेक ॲक्शन म्हणजे कृती, ACTION, ॲक्शन मीन्स कृती. जर तुम्ही त्याप्रमाणे कृती केली नाही, कशासाठी? अचीव करण्यासाठी, मिळवण्यासाठी. ACHIEVE, अचीव करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी. जर आपलं ध्येय, ते गोल मिळवण्यासाठी जर तुम्ही कृती केली नाही, तर तुम्हाला तो गोल प्राप्त होणार नाही, ते ध्येय तुम्हाला प्राप्त होणार नाही. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. आता बघा, एखाद्या गोल्स निश्चित करण्यासाठी, एखादी जे गोल असतो, एखादी जो ध्येय असतं, ते ध्येय निश्चित करण्यासाठी, सेटिंग करण्यासाठी म्हणजे निश्चित करण्यासाठी 2 व्हॅल्युएबल, 2 म्हणजे 2, व्हॅल्युएबल म्हणजे खूप महत्त्वाच्या ॲसेट्स आहेत म्हणजे गोष्टी आहेत, मालमत्ता आहेत किंवा 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. सेन्स म्हणजे आपण जे ध्येय निवडलेलं आहे, आपण जे गोल निवडलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सेन्स आहे का, संवेदना आहेत का, ओरिजिनॅलिटी, वास्तविकतेच्या. म्हणजे ते जे गोल आहे ते वास्तविकतेला धरून आहे का? ते जर गोल वास्तविकतेला धरून नसलं तर तुम्ही ते गोल, ते ध्येय प्राप्त लवकर करू शकता. त्याच्यानंतर दुसरं आहे अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेटेड द पथ. आणि स्टेपिंग स्टोनचा अर्थ या ठिकाणी अडथळा होतो, परंतु या ठिकाणी पुढे जाणे. या ठिकाणी स्टेपिंग स्टोनचा अर्थ त्यांनी घेतला आहे पुढं जाणे. आणि जर तुम्ही पुढं जात असलात, कसा? त्या अडथळ्यांमधून, त्या मार्गाने, त्या ध्येयाच्या दिशेने पुढे जेव्हा जात असाल, तर तुमची ही जी सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी आणि स्टेपिंग स्टोन, पुढे जाताना तुमचा मार्ग जो आहे, इल्युमिनेट करणे म्हणजे काय? लाईटनिंग करणे म्हणजे काय? प्रकाशित करणे. इल्युमिनेट करणे, बघा, इल्युमिनेट करण्याचा अर्थ काय होतो? प्रकाशित करणे. ILLUMINATE, इल्युमिनेट करणे म्हणजे काय? प्रकाशित करणे. द पथ मीन्स मार्ग. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. आणि बघा, गोल जे आहेत तर ते आपल्याला काय करत असतात? हेल्म ऑफ लाईफ म्हणजे आपल्या जीवनाला, आपल्या लाईफला, आपल्या जीवनाला काय करत असतात? चार्ज करत असतात. बघा, ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ॲट द हेल्म ऑफ लाईफ मीन्स आपल्या जीवनाला ते एनर्जी देत असतात, जीवन जगायला प्रेरणा देत असतात. जर एखाद्या व्यक्तीचं जर जीवनात कोणताही प्रकारचा गोल नसेल, तर त्या व्यक्तीची लाईफ ही काय असते? वेस्ट असते, अतिशय
नीरस अशी लाईफ तो व्यक्ती जगत असतो. परंतु जे गोल्स आहेत, जे ध्येय आहेत, तर ते ध्येय तुम्हाला काय करत असतात, ॲट द हेल्म ऑफ लाईफ, म्हणजे तुमच्या जीवनाला, तुमच्या शरीराला ते चार्ज करत असतात, तुमच्या शरीराला ते एनर्जी देत असतात. पर्स्युइंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. पर्स्युइंग करणे म्हणजे काय, हे जे गोल्स आहेत तर ते तो पाठपुरावा करत असतात. हे जे गोल्स आहेत तर हे गोल्स तुमचा पाठपुरावा करत असतात. देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन, म्हणजे तुमच्या भविष्यामध्ये चांगली सिच्युएशन येण्यासाठी, चांगली परिस्थिती निर्माण होण्यासाठी हे जे गोल्स आहेत तर हे गोल्स तुम्हाला काय करत असतात, मदत करत असतात, पाठपुरावा करत असतात. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ. आणि बघा, ते हेल्प करतात, ते मदत करतात. टू स्टीर मीन्स चालवण्यासाठी. काय चालवण्यासाठी, अ कोर्स ऑफ लाईफ, आपली जीवन जगण्यासाठी, आपले जीवन चालवण्यासाठी. रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग. म्हणजे आपला जीवनाचा जो मसुदा आहे, तो मसुदा आपल्या जीवनाचं चालण्याची दिशा, आपल्या जीवनाला योग्य वळण देण्यासाठी ते आपल्याला काय करत असतात, मदत करत असतात. अलॉंग द लेटिंग थिंग्स हॅपन्स. आणि अनेक गोष्टी घडण्यासाठी, हॅपन होणे म्हणजे काय, घडण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात. सेटिंग्स गोल मे ॲपियर इझी. बघा, सेटिंग करणे म्हणजे ठरवणे. गोल्स म्हणजे ध्येय ठरवणे हे काय आहे, इझी आहे, सोपं आहे. एखादी ध्येय आपण लगेच ठरवून घेतो. हां, चला मला काय म्हणतात, IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, PSI व्हायचं आहे, अशा प्रकारचे गोल्स. किंवा आपल्याला एखाद्या नोकरीला लागायचं आहे, हे गोल तर आपण लगेच ठरवून घेतो, त्याची सेटिंग आपण करून घेतो. परंतु फ्रॉम सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. परंतु ते पूर्ण करणं हे काय असतं, चॅलेंजिंग असतं. ते काय असतं, एक प्रकारचं चॅलेंज असतं. फिअर ऑफ फॉयलर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. आणि बघा, फिअर ऑफ फॉयलर होणे म्हणजे काय, अपयशी होणे. अपयशी होण्याचं जे आपल्यामध्ये भीती असते, फिअर मीन्स भीती. आपल्यामध्ये अपयशी होण्याची जी भीती असते तर ती तुम्ही काय करायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे म्हणजे टाळायला पाहिजे. एखादी गोष्ट करण्याच्या अगोदरच जर तुम्ही म्हणाल की ती गोष्ट मी प्राप्त करू शकणार नाही, तर ही जी गोष्ट आहे, ही जी भीती आहे, ही भीती तुम्ही सर्वात पहिले काय केली पाहिजे, अवॉइड केली पाहिजे इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. कारण ही जी भीती आहे, हे जे फिअर आहे, तर हे तुम्हाला गोल अचीव करण्यामध्ये काय करू शकते, ॲब्सेन्स करू शकते. ॲब्सेन्स करणे म्हणजे काय, मागे ओढू शकते तुम्हाला, त्या ठिकाणी ती मागे ओढू शकते. आणि बघा पुढं सांगतायत ते, आफ्टर ऑल, आणि शेवटी एकच सांगू इच्छितो मी, वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि प्रत्येकाने वन हॅज टू डिसाईड म्हणजे डिसाईड करणे, निश्चित करणे. प्रत्येकाने निश्चित करायला पाहिजे व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड म्हणजे शेवटी, की आपल्याला शेवटी काय मिळवायचं आहे. सुरुवातीलाच घाबरायचं नाही आहे, पण आपण सुरुवातीला नाही विषय लक्ष द्यायचं आहे, आपल्याला मिळवायचं काय आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. त्याच्यासाठी जर आपल्याला जे मिळवण्याची इच्छाशक्ती जर जास्त स्ट्रॉंग पॉवरफुल असेल, तर आपल्याला काय अडथळे येत आहेत त्याविषयी आपण जास्त टेन्शन घेत नाही किंवा सिरियस राहत नाही. टू अकम्प्लिश गोल्स, अकम्प्लिश होणे म्हणजे काय, परिपूर्ण होणे. आणि आपले गोल्स, आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप अप्रोच. जे एक्सपर्ट आहेत, जे एखादी सक्सेस मिळवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, ज्यांनी सक्सेस मिळवलेले आहेत, ते रिकमेंडेड करतात. रिकमेंडेड करणे म्हणजे काय, आपल्याला प्रस्थापित करतात किंवा आपल्याला दाखवतात, मार्गदर्शन करतात. काय मार्गदर्शक करतात, 5 स्टेप अप्रोच. 5 प्रकारचे ते काय करतात, आपल्याला गोष्टी सांगतात किंवा 5 प्रकारच्या पायऱ्या सांगतात सक्सेस होण्यासाठी. ते 5 प्रकारच्या आपल्याला पायऱ्या सांगतात. सर्वात पहिलं बघा, स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस. जे स्मार्ट गोल्स आहेत, जे हुशार असे ध्येय प्राप्त करण्यासाठी जी हुशारी आर मेथोडॉलॉजी म्हणजे एक पद्धत आहे. स्मार्ट ही एक पद्धत आहे. स्मार्ट म्हणजे हुशार, ही गोष्ट नाही तर ही एक पद्धत आहे ऑफ थिंकिंग.
विचार करण्याची ती पद्धत आहे दॅट हेल्प्स, ती तुम्हाला हेल्प्स करते, मदत करते पीपल म्हणजे लोकांना, रीच सक्सेस, रीच म्हणजे पोचणे, सक्सेस म्हणजे यशापर्यंत पोचण्यासाठी ते मदत करते. आता स्मार्ट स्टँडिंग फॉर स्पेसिफिक, स्मार्ट जे आहे तर ते स्मार्ट काय स्टँडिंग, जो यस आहे स्मार्टमधला जो पहिला यस आहे तो यस हा स्टँडिंग म्हणजे प्रतिनिधित्व करतो. कशाचं प्रतिनिधित्व करतो तो? स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय? विशिष्ट अशी गोष्टीची, विशिष्ट अशी पद्धतीचं तो काय करतो? प्रतिनिधित्व करतो. त्याच्यानंतर मेजरेबल. मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखं. सर्वात पहिले विशिष्ट पद्धतीचं ध्येय ठरवणं हे महत्त्वाचं आहे. नंतर ते ध्येय मोजता येणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एचा आहे ॲचिवेबल. ॲचिवेबल म्हणजे प्राप्त करण्याजोगं. ते ध्येय जे आहे ते आपल्याला प्राप्त करण्याजोगं आहे का हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रिअलिस्टिक, वास्तववाद. ते ध्येय जे आहे ते ध्येय वास्तववादाला धरून आहे का? आपण प्रयत्न करू वेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या ध्येयासाठी. आपण वेगळं ध्येय निश्चित करू आणि प्रयत्न आपण वेगळे ध्येय प्राप्त करण्यासाठी करू तर आपण त्या ध्येयापर्यंत पोचू शकत नाही. म्हणून तुम्ही जे ध्येय निवडलं आहे ते वास्तववादी आहे का, रिअलिस्टिक आहे का, त्या प्रयत्नांना महत्त्व देणार आहे का, हे इम्पॉर्टंट आहे. अँड टाईम बॉन्डिंग. आणि बघा टाईम बॉन्डेड मीन्स वेळेचं बंधन. प्रत्येक गोल मिळवण्यासाठी आपल्याला वेळेचं बंधन हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा स्मार्ट जे आहे त्या स्मार्टचं आता आपण काय करणार आहोत? एक्सप्लेन करणार आहोत. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. जे स्मार्ट गोल्स आहेत तर त्या स्मार्ट गोल्सचं काय आहे? स्पेसिफिक असं रुब्रिक आहे. रुब्रिक RUBRIC. रुब्रिक मीन्स रूपरेषा, की एखादी गोल, एखादी ध्येय मिळवण्यासाठी एक रूपरेषा आहे. तर ती रूपरेषा काय आहे ते आपण बघणार आहोत. स्पेसिफिक म्हणजे काय? तर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट अशी काहीतरी गोष्ट. आपलं जे ध्येय आहे तर आपलं ध्येय काय पाहिजे? विशिष्ट असं आपलं ते ध्येय पाहिजे. मग आता बघा ते ध्येयानुसार कसं आपण करू शकतो. सर्वात पहिलं स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. आता बघा स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट म्हणजे काय? की आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. IDENTIFYING. आयडेंटिफाईंग करणे म्हणजे काय? ओळखणे. अ स्पेसिफिक एरिया म्हणजे आपल्यातलं कौशल्य. आपल्यातलं एक स्पेसिफिक एरिया असतो, एक स्पेसिफिक कौशल्य असतं. ते कौशल्य ओळखणं, विशिष्ट असं आपल्यातलं कौशल्य ओळखणं हे तुमच्यासाठी सर्वात काय आहे? महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आणि तो कौशल्य ओळखून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे म्हणजे सुधारणा करणे हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. बघा जेवढं तुम्ही ते स्पेसिफिक व्हाल म्हणजे जेवढं तुम्ही त्या गोल्समध्ये, त्या विशिष्ट स्किलमध्ये रिफाईंड व्हाल, शुद्ध व्हाल, तुमचा हेतू जेवढा शुद्ध राहील तेवढं तुम्ही तो जो गोल आहे, ते जे ध्येय आहे तर ते अचिव्हमेंट करणे, प्राप्त करण्यासाठी लवकर त्या गोलच्या, त्या ध्येयाच्या जवळ जा. म्हणून सर्वात पहिले काय आहे की एखादी ध्येय निवडण्याच्या अगोदर तुमच्यातलं स्किल ओळखणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्यातलं स्किल ओळखाल तर त्या स्किलनुसार तुम्ही तुमचं काय ठरवलं पाहिजे? ध्येय ठरवलं पाहिजे. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड द गोल. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्यातलं कौशल्य ओळखाल तर इट मेक्स म्हणजे होणे, टू इट इझियर म्हणजे अतिशय सोपं होईल. टू सेट पॅरामीटर्स म्हणजे आपलं ध्येयापर्यंत जाण्यासाठी जो मापदंड आहे, पॅरामीटर मीन्स मापदंड, अँड वर्क टुवर्ड्स आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जे वर्क करायचं आहे, जे काम करायचं आहे आपलं ध्येय प्राप्तीसाठी, तर ते आपलं काय होऊन जातं? इझी होऊन जातं, सोपं होऊन जातं. फॉर एक्झाम्पल आता हे पण एक उदाहरण दिलं त्यांनी. बघा इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस. आपण एखादी बिल्डिंग किंवा हाऊस जेव्हा आपण बांधत असतो तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? सर्वात अगोदर विशिष्ट अशी गोष्ट निवडली पाहिजे. काय? व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड असणे म्हणजे कॅपॅसिटी म्हणजे क्षमता आहे का आपल्याकडे? ते घर किंवा ते बिल्डिंग बांधण्याची क्षमता आहे का? हे आपल्यातलं स्किल सर्वात अगोदर ओळखलं पाहिजे. अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. आणि जर ती क्षमता आपल्यामध्ये नसेली
तर ती क्षमता किंवा ती कॅपॅसिटी आपण मिळवण्यासाठी किती वेळ लागू शकतो, किती दिवस लागू शकतात ते मिळवण्यासाठी, हे ओळखणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढचं बघा.